Lesson 11, Cell Structure and Microorganisms. What is the name of minute components of which the body of living organisms is made? आपली जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी बनली आहे ती सर्वात छोट्या कुठल्या कॉम्पोनंटपासून बनलेली आहे. इज द नंबर ऑफ द स्मॉलेस्ट युनिट द सेम इन बॉडीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी एका सर्वात स्मॉलेस्ट कॉम्पोनंट किंवा छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे. ते सगळे ज्या कणांपासून बनलेली आहे ते कणांची संख्या सेम असते का किंवा सारखी असते का. We have learned that cellular organization is the primary characteristics of all living organism and that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. आपण अजूनपर्यंत शिकलोय की सेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा पेशीय रचना ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वैशिष्ट्य आहे. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी ही पेशींपासून बनलेली आहे. कंप्लीट द फ्लो चार्ट. आता आपण इथे बघूया कंप्लीट द फ्लो चार्ट. आता आपली जी नोटबुक किंवा टेक्स्टबुक असते तर त्याच्यात पहिलं सर्वात स्मॉलेस्ट युनिट किंवा सर्वात छोटं जे युनिट असतं ते कुठलं असतं तर लेटर्स किंवा अक्षरं. लेटर्सपासनं वर्ड्स बनतात. वर्ड्सपासनं सेंटेन्सेस बनतात. अशी अनेक सेंटेन्सेसपासनं एक पॅराग्राफ बनतो. अशा अनेक पॅराग्राफपासनं एक चॅप्टर बनतो आणि सगळ्या चॅप्टर्सचं मिळून एक बुक होतं. अशी आपल्या टेक्स्टबुकची स्ट्रक्चर असतं. वी से दॅट स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ अ बुक इन द अबाव फ्लो चार्ट. वरच्या फ्लो चार्टमध्ये आपण बुकचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन किंवा रचना बघितलेली आहे. सिमिलरली देर आर ऑर्गनायझेशनल लेवल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू. अशाच प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे सुद्धा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन असतं किंवा रचना असते. सर्वात छोटा पार्ट जो असतो किंवा सर्वात छोटा कॉम्पोनंट असतो तो सेल्स. अशा सेल्सचा मिळून टिश्यूज बनतात. टिश्यूजचे ऑर्गन्स किंवा अवयव बनतात. अवयवांचं ऑर्गन सिस्टीम बनते. फॉर एक्झाम्पल श्वसन संस्था किंवा पचन संस्था अशा संस्था बनतात किंवा ऑर्गन सिस्टीम म्हणतात त्याला. आता श्वसनाचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यापासनं रेस्पिरेटरी सिस्टीम बनते. नंतर पचन संस्थेचे जे अवयव आहेत त्याच्यापासनं पचन संस्था किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीमपासनं ऑर्गॅनिझम बनतो. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ सेल्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट देअर डिफरंट प्रोसेसेस. सेल्सच्या मदतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांची कार्य पार पाडतात. आता इथेच दिलेलं आहे या फिगरमध्ये ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्वात स्मॉलेस्ट कॉम्पोनंट आहे सेल. अशा सेल्सचा टिश्यूज बनतात. टिश्यूजचा ऑर्गन बनतो. अशा काही ऑर्गन मिळून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीमचा बॉडी बनते. In 1665, a scientist, Robert Hooke, observed a thin section of coke under a microscope. 1665 मध्ये सायंटिस्ट हुक याने एक छोटं बूच म्हणजे बुचाच्या झाडाचं जे साल होतं ते मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं. In this section, he saw a hexagonal compartment like those of a beehive. आता जेव्हा त्याने ते कोर्क अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं किंवा निरीक्षण केलं तेव्हा त्याला षटकोनी आकाराचे कंपार्टमेंट दिसले. जसं मधाचं पोळं जसं बनलेलं असतं छोट्या छोट्या कप्प्यांपासनं तसं त्याला छोट्या छोट्या कंपार्टमेंट असे दिसले. ही नेम दोज कंपार्टमेंट ॲज सेल्स. त्याने त्या कंपार्टमेंट्सना सेल्स असं नाव दिलं. दिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन रूम. आता सेल्स हे नाव सेला ह्या शब्दापासनं सेला या लॅटिन शब्दापासनं पडलेलं आहे. सेलाचा अर्थ होतो छोटी रूम. इन 1838 द टू सायंटिस्ट M.J. शिल्डन अँड थिओडोर श्वान formulated a theory about cellular structure.
1838मध्ये 2 सायंटिस्ट M.J. शेल्डन अँड थिओडोर श्वान त्यांनी एक थिअरी तयार केली. त्यांनी त्याच्यात सांगितलंय की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड द सेल इज द फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या थिअरीमध्ये ते सायंटिस्ट सांगतात की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते हे सेल्सपासनं बनलेले आहे आणि सेल हे फंडामेंटल किंवा मूळ घटक आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा मूळ घटक सेल आहे. in 1885 रोडॉल्फ वर्चो stated that all cells are formed from pre-existing cells. आता 1885मध्ये रुडॉल्फ या सायंटिस्टने सांगितलं की सगळे सेल्स हे पूर्वी अस्तित्वात असलेल्या सेल्सपासूनच तयार होतात. मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. In 1673, Anton Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. 1673 ने लियनहुक या सायंटिस्टने अनेक लेन्सेस एकत्र केल्या आणि त्याच्यापासून एक मायक्रोस्कोप तयार केला. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोआ सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. हा फर्स्ट सायंटिस्ट होता ज्याने बॅक्टेरियल किंवा प्रोटोझोआचे सेल्स मायक्रोस्कोपखाली ऑब्झर्व केले. प्रोटोझोआ म्हणजे आदेजीव आणि सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. सेल्स हे खूप कमी साईजचे असतात किंवा लहान साईजचे असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आय. आपण सेल्स नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर सायझेस. आता सेल्सची जर तुम्हाला साईज मोजायची असेल तर मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही युनिट्स वापरतात. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. सेल्सचं जर तुम्हाला ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरावा लागतो. अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप. आता या मायक्रोस्कोप खाली जो तुम्ही ऑब्जेक्ट किंवा एखादी जी गोष्ट ठेवाल ती कितीतरी पटीने मोठी दिसते. मॅग्निफाईड म्हणजे मोठी दिसणे, स्वतःच्या आकारापेक्षा कित्येक पटीने मोठं दिसणे, याला मॅग्निफाईड असं म्हणतात. Take a piece or segment of onion and carefully separate the thin skin from its concave surface with the forceps. Take a piece of onion. एक ओनियनचा तुकडा घ्या आणि त्याची एक पातळ पापुद्रा त्या तुम्ही चिमट्याच्या मदतीने धरा. प्लेस अ मेम्ब्रेन ऑन अ ग्लास स्लाइड. आता जो कांद्याच्या सालीचा जो पापुद्रा आहे तो ग्लास स्लाइडवर किंवा काचपट्टीवर ठेवा. अँड पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. आणि त्याच्यावर एक पाण्याचा थेंब टाका. टेक केअर दॅट मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड वाईल प्लेसिंग ऑन द स्लाइड. अशी काळजी घ्या जेव्हा तुम्ही ग्लास स्लाइडवर किंवा मायक्रोस्कोपच्या ग्लास स्लाइडवर किंवा काचपट्टीवर जेव्हा तुम्ही ते कांद्याची साल ठेवाल किंवा पापुद्रा ठेवाल तेव्हा तो फोल्ड होणार नाही. पुट अ ड्रॉप ऑफ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन ऑर इओझिन ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता त्याच्यावर डायल्यूट आयोडीन किंवा इओझिनचा ड्रॉप टाका आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली धरा. डोंट फॉरगेट टू पुट अ कव्हर स्लिप ओव्हर द ओनियन स्किन ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. जेव्हा मायक्रोस्कोप खाली जेव्हा तुम्ही तो पापुद्रा ठेवाल काचपट्टीवर ठेवाल तेव्हा त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवायला विसरू नका. In the same way, observe the cells from various parts of plants and like leaves, bark, root, tips, etc. अशाच प्रकारे तुम्ही झाडांची जी बाकीचे पार्ट्स आहेत पानं किंवा बार्क साली किंवा रूट टिप्स यांच्यासारख्या सुद्धा निरीक्षण करू शकता. आता सेल साईज. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन शेप्स ऑफ सेल्स. सेल्सचे जे आकार असतात त्याच्यात बराच प्रकार असतात.
देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन्स. आता सेल्सचा शेप किंवा आकार हा त्यांच्या कार्यावर अवलंबून असतो. ऑब्झर्व द सेल्स ऑफ डिफरंट शेप्स शोन बिलो. आता खाली सेल्सचे जे शेप्स आहेत त्याचे आकार दाखवलेले आहेत. व्हेरियस सेल्स. आता इथे वेगवेगळे सेल्स आपल्याला दिसत आहेत. फर्स्ट इज अमिबा, देन रेड ब्लड सेल्स, सरफेस सेल्स, देन स्पायरोगेरा, अ फॅट सेल, an egg cell, नंतर अ बोन सेल, अ स्पर्म अँड अ नर्व सेल. हे व्हेरियस सेल्स आहेत, वेगवेगळे सेल्स आहेत. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर, रॉड शेप, कॉलमनर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर. आता सेल्सचे वेगवेगळे शेप्स आहेत. फर्स्ट आहे सर्क्युलर, नंतर रॉड शेप, नंतर कॉलमनर, देन स्पायरल किंवा ओव्हल अँड रेक्टँग्युलर. हे सेल्सचे वेगवेगळे आकार किंवा शेप्स असतात. ईच सेल कंटेन व्हेरियस कंपोनंट्स फॉर कॅरिंग आउट डिफरंट लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता प्रत्येक सेलमध्ये ईच सेल कंटेन्स, प्रत्येक सेलमध्ये असतो व्हेरियस कॉम्पोनंट फॉर कॅरिंग आउट लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सजीवांची जी कार्य असतात ती पार पाडण्यासाठी सेल्समध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स किंवा घटक असतात. दीज कॉम्पोनंट्स आर कॉल्ड ऑर्गनेल्स. त्या घटकांना ऑर्गनेल्स असं म्हणतात. These organelles are studied in detail with the help of electron microscope which can magnify images up to 2 billion times their actual size. आता हे जे ऑर्गनेल्स असतात त्यांचा अभ्यास इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने केला जातो. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे त्या सेल्स ऑर्गनेल्सच्या ॲक्च्युअल साईजपेक्षा 2 बिलियन पटीने आपल्याला मोठा दिसतात. There are two main types of cells, animal cells and plant cells. सेल्सचे दोन प्रकार आहे, animal cells and plant cells. These cells consist of various types of membrane bound cell organelles. आता ह्या सेल्सच्या भोवती हे सेल्स आहेत त्यांच्या भोवती मेम्ब्रेन असतं किंवा आवरण असतं. प्लांट सेल्स हॅव अ डिफरंट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. आता प्लांट सेल्स असतात त्यांना एक स्वतःचा ठराविक आकार असतो कारण प्लांट सेल्सच्या भोवती सेल वॉल असते. बिसाइड्स अनलाइक ॲनिमल सेल्स, प्लांट सेल्स कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युओल. आता ॲनिमल सेल्समध्ये सिंगल लार्ज व्हॅक्युअल नसतं परंतु प्लांट सेल्समध्ये एक लार्ज व्हॅक्युअल असतं. ऑल दीज सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल्सना युकॅरियोटिक सेल्स असं म्हणतात. आता इथे त्याचं डायग्राम दिलेला आहे. प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स. फर्स्ट जे आहे आता फर्स्ट प्लांट सेल त्याचे 4 कॉम्पोनंट आपल्याला दिलेले. डाव्या साईडला सेल वॉल, क्लोरोप्लास्ट, नंतर सायटोप्लाझम, नंतर या साईडला राईट साईडला ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमधले कॉमन असलेले आपल्याला कॉम्पोनंट ऑर्गनेल दाखवलेले आहेत. फर्स्ट आहे फ्री रायझोझोम्स. हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल्समध्ये आहे. नंतर लायझोझोम्स हे फक्त ॲनिमल सेल्समध्ये आहे. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन दिसते. त्याच्यानंतर गोल्जी बॉडीज हे आपल्याला दोन्ही सेल्समध्ये दिसते. न्यूक्लियस हे सुद्धा दोन्ही सेल्समध्ये दिसते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सुद्धा दोन्ही सेल्समध्ये आहे, ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल्स. नंतर व्हॅक्युअल्स आपल्याला प्लांट सेल्समधलं जे व्हॅक्युअल आहे हे एकच आहे आणि तेच मोठ्या आकाराचं आहे. नंतर इथे ॲनिमल सेलमधलं जे व्हॅक्युअल आहे ते लहान आकाराचं आहे. मायटोकॉन्ड्रिया आणि नंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. द सेल हॅज 4 मेन पार्ट्स. सेलचे 4 मुख्य पार्ट्स आहेत. द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गनेल्स. हे सेल्सचे 4 मुख्य भाग आहेत. सेल वॉल. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. सेल वॉल हे सेलचं सर्वात बाहेरचं आवरण असतं. इट इज प्रेझेंट इन ओनली प्लांट सेल्स. हे फक्त प्लांट सेल्समध्येच दिसतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन.
आता द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन इज अ काइंड ऑफ थिन कवरिंग. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन हे एक पातळ कवरिंग आहे. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. आता हे अत्यंत लवचिक किंवा नाजूक असतं. इट इज आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते, त्याच्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे त्याचं आउटर कवरिंग किंवा बाहेरचं आवरण आहे. सायटोप्लाझम, द लिक्विड पार्ट इन द सेल. सायटोप्लाझम हा सेलमधला लिक्विड पदार्थ आहे. प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. लिक्विड पदार्थ जो न्यूक्लियसच्या भोवती असतो त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. इट ऑक्युपाईज द स्पेस बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. आता सायटोप्लाझम हे न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधल्या भागात असतं. सेल ऑर्गनेल्स आर स्कॅटर्ड इन सायटोप्लाझम. सेलचे जे ऑर्गनेल्स असतात ते सायटोप्लाझममध्ये पसरलेले असतात. सेल ऑर्गनेल्स these mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. आता सेल ऑर्गनेल्स हे सेल ऑर्गनेल्स काय काय आहेत तर न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडीज, लायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, वॅक्युअल्स अँड प्लास्टिड्स हे सेल ऑर्गनेल्स आहेत. प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. फक्त प्लांट सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट असतं.